नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण मटण आणलेलं 1 किलो। आपण जसं पहिले जसं पिवळा रस्सा करतो ना, तसंच त्याचप्रमाणे पिवळा रस्सा करतोय। तो शॉट तुम्हाला पुढे पहिला याच्यात दाखवलेला आहे एक व्हिडिओमध्ये। आता आपलं पिवळा रस्साचं काम चालू आहे। पा मटण टाकलेलं आहे। आपण आज मटण करी करणार आहे आणि आज वहिनी करणार आहे चुलीवरची। आणि मी आलेली आहे माहेरी इकडं। हे पा दाखव। आणि काय काय साहित्य घेतलंय भाजीसाठी ते पण मी दाखवते। आता आपले मटण टाकलेलं आहे कुकरमध्ये आणि काय करायचं आहे, आता गरम पाणी एक साईडला केलेलं आहे। ते जेव्हा मटणला पाणी सुटेल ना, तेव्हा आपण गरम पाणी टाकू। तेवढ्यात तुम्हाला मी आता साहित्य दाखवते। हे पा आता कुकर लावलेला आहे आणि 4 शिट्ट्या होऊ देऊ आपण। आता 4 शिट्ट्यानंतर मग शिजून जाईल मस्त। हे पा आपलं आता कुकरची शिट्टी होती इकडं। 2 शिट्ट्या झाल्या आहे आणि पा मसाला काय घेतला आहे मी ते दाखवते। हे पा हा मसाला आहे एव्हरेस्ट। हा काळा मसाला आहे। 2 कांदे, खोबऱ्याची काप आहे, लसूण आहे, अद्रक आहे, परत कोथिंबीर आणि लाल मिरच्या टाकायच्या आहे आपल्याला। ह्या पा आपण आज तिखट नाही टाकलं लाल मिरचीचे, कारण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आणि आज 31 डिसेंबर आहे म्हणून आज त्यांनी मटण आणलं बोकड्याचं। आणि आपण आता हा मसाला दळून घ्यायचा, मग भाजी करायची। कशी करायची मी दाखवते। हे पा आपला पिवळा रस्सा झालेला आहे। हे पा मस्त, हे पा तरी बी मस्त आली। आणि आता पा आपण मीठ टाकू त्याच्यात। मीठ किती? 2 चमचे। हे पा काही म्हणजे वेगवेगळी पद्धत असते। आता कसं कोण कसं बनवतं, कोण कसं बनवतं। आता आम्ही तर पाहुणे आले इकडं खायला 31 डिसेंबरला। 31 डिसेंबरची पार्टी यांची सकाळची। संध्याकाळची वेगळी अजून कोंबड्याची। एक पडी तेल टाकलेली आहे। आता ही दुसरी पडी जाते तेलाची। किती पड्या तेल? 3 पड्या। थोडी भिंत आडवी येते म्हणून दिसत नाही ते व्यवस्थित। आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आता मसाला त्याच्यात तेल तापल्यावर मसाला टाकायचा आपण। हे पा आता आपलं तेल तापलंय, आता मसाला घालू आपण। हा ना तापलंय। हे पा आपण जो नेहमीप्रमाणे पिवळा रस्सा करतो ना तसाच आहे, फक्त आता काळी भाजी त्यांची वेगळी असते करायची पद्धत। त्यांनी फक्त म्हणजे मिरच्या, लाल मिरच्या अख्ख्या दळल्या, आपण तिखट घेतो, लाल चटणी। हे पा आता मस्त तळला गेला मसाला। आता कोरडे पीस टाकायचे। थोडासा रसा घातला तिने तळायला चांगलं तरी यायला पाहिजे म्हणून। मी पा तरी आली त्याला। आता पा किती भारी तरी आली। अजून थोडा रस्सा घातला। पिवळा रस्सा आहे बरं का हा घातलेला। असं मस्त परतू द्यायचा। हे पा आता कोरडे पीस काढते ती मटणाचा कोरडे पीस। आज थोडी घाई होती म्हणून थोडासा पिवळ्या रसाचा काही व्हिडिओ एवढा दाखवला नाही आम्ही, कारण आपण जो नेहमीप्रमाणे बनवतो तसंच आहे, फक्त भाजी तिची वेगळी आहे आपल्या भाजीपेक्षा, कारण कोण कसं बनवतं।
आणि आम्ही 1 किलो मटण आणलेलं आहे. आणि आज वहिनीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आम्ही नंतरच्या जेवणाला तुम्हाला बोलवू आणि माझे सबस्क्रायबर वाढवून द्या आता. आता पिवळा रस्सा घालायचा का? हे पा आता पिवळा रस्सा घातला. हे पा आणि एका गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे म्हणजे भाजीत घालायला. आणि हे काय कसलं आहे पीठ? डाळीचं आहे का? म्हणजे दळून घेतलं आहे का? हे डाळीचं पीठ आहे हे आणि दळून घेतलेलं आहे. हे पा आपल्याला जेवढं लागलं तेवढं गरम पाणी टाकायचं आणि भाजी वाढवायची. म्हणजे लोक पाहुणे जर जास्त राहिले तर. आता आमचे कसे पाहुणे जास्त आहे त्याच्यामुळे आम्हाला भाजी वाढवावंच लागेल. कारण सगळं परिवार आहे. वडील आहे, भाऊ, वहिनी, भावाचे पोरं, माझे पोरं, माझे मिस्टर, सासूबाई, परत आमची आत्या, चांगले 10-11 लोकांचं 10-11 नाही म्हणजे जेवढं 8-9 लोकांचं जेवण आहे. आणि आमच्याकडे असं नाही कारण कोणी येत असतं त्याच्यामुळे आम्ही लगेच जेवणाचं ताट करून त्यांनाही बसून घेतो. बसा असं. कारण कोण आलं तर आम्हाला जेवढं 1.5 किलो 2 किलो मटण लागतंच. पण आज 1च किलो आणलं कारण घाईघाई होती. कारण संध्याकाळी कोंबडा आहे म्हणून आम्ही काही 1 किलोच आणलं. हे पा हे आता असं हे आपलं मसाल्याचं मिक्सरचं भांडं आहे. ते पाणीमध्ये असं हे करून याच्यातच ते डाळीचं पीठ टाकायचं आहे का? हां आता पहा हे डाळीचं पीठ आहे घेतलेलं. हे याच्यातच घालायचं आणि मिक्स करून भाजीत घालून द्यायचं. आपल्याला जेवढी भाजी लागली तेवढी. आणि आम्ही काही एवढे हायपाय लोक नाही, गरीबच आहे. आमचं घर जर पाहिलं तुम्ही ते पत्र्याचं जे गरीबच लोक आहे आम्ही पण. कारण माझी माहेरची फॅमिली गरीब आहे आणि माझं जे घर आहे ते मग मी बाहेर राहते. माझे मिस्टर सर्व्हिसला आहे म्हणजे माझं चांगलं आहे पण माझ्या भावाचं गरीबच आहे. हे पा हे पा आता मीठ टाकायचं आपण. हां मग टाक ना, हातीवर टाक, चमटीवरी. हां 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 हात तिला हाताचा अंदाज आहे. आपल्याला कसं चम्मचने टाकतो आपण. मी कधी हातानेच टाकते बरं का मीठ. हां हां पा आणि आता कोथिंबीर घालायची आपण. हे पा ही कोथिंबीर आहे आपली धुवून घेतलेली आहे. हां टाकू का माई? मग हे पा थोडंसं पाणी घालते कारण पुरणार नाही भाजी. कारण आमच्या घरी कोणी येतच असतं मायरी म्हटलं का. आणि मला आज अशी घाई आहे कारण पोरं यात्रेला म्हणताय. आज तर जेवण तर नाही करणार आम्ही कारण इसळं नाही चालत यात्रेला गेलं तर. आणि आज जायचं आहे आम्हाला सारंगखेड्याची यात्रा पाहायला. आज खूप घाई आहे म्हणून आम्ही खूप कमी शॉट दाखवलेला आहे. तुम्ही म्हणणार तर मग अर्धवट कसं दाखवलं. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदा पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच हे करणार की भाजी ताईने चांगली बनवली. आणि परत भाजी करून पण यात्रेला फिरायला गेले. पण आम्ही इसळं खाऊन नाही जाणार कारण तिथं दत्तबाबाला इसळं चालत नाही. चला आता आपली भाजीला उकळी आली आहे. थोडी उकळी येऊ देऊन मग एक ताट तुम्हाला करून दाखवते कशी झाली असं भाजी. हे पहा आपलं ताट होत आहे आता.
या जेवणाला मस्तपैकी. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा. आता भात वगैरे लावेल ती. मस्त मटण करी आहे. या सगळेजण खायला. आणि माझे जेव्हा सबस्क्रायबर वाटतील ना मी तुम्हाला सांगेल मी कुठं राहते. आणि तुम्हाला असे मटणाचे म्हणा किंवा गावठी कोंबडा म्हणा मी नक्की बोलवेल तुम्हाला खायला. आणि मी माझा पत्ता पण देईल. हे पहा मस्तपैकी गरमागरम भात, गरमागरम भाकर, भाजी मस्तपैकी. मुडा आहे मुडा मस्त. या जेवणाला.